आता भरपूरशे लोक आहे त्यांना हे कळत नाही, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा, भरपूरशे ऍड वगैरे पण येतात. पण तुम्ही आम्हाला, आता तुम्ही त्या क्षेत्रात आहेत तर तुम्ही लोकांना सांगा की म्हणजे ओला कचरा म्हणजे नेमकी काय आणि सुका कचरा म्हणजे नेमकी काय. जेव्हा 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली तेव्हा गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सेलिब्रिटीजचा पण उपयोग केला आणि वेगवेगळे ऍड्स पण रन केले. कशासाठी तरी ओला कचरा आणि सुका कचरा याच्याबद्दल आयडिया आहे. तरी पण मी तुम्हाला एक सांगतो की ओला कचरा आणि सुका कचरा कसा ओळखावा. जो कचरा डिग्रेड होतोय म्हणजे जो आपण खातोय रोजचे जे दैनंदिन जीवनात जे काही खातोय, भाजीपाला असेल किंवा जे काही भाज्या वगैरे आपण खातोय किंवा फळं खातोय, तो आला सगळा ओला कचऱ्यामध्ये. जो कुजतोय म्हणजे जो नॅचरली कुजतोय. आणि जो सुका कचरा म्हणजे काय, जो कुजत नाही, डिस्पोज होतो. दोघं कचरा डिस्पोज होतो, पण सुका कचरा हा डिग्रेड होत नाही. म्हणजे तुम्ही जर त्याला ओपन स्पेस मध्ये फेकाल कुठे तर तो डिग्रेड होणार नाही. तो 400 वर्ष सुद्धा तसंच्या तसं राहील. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे प्लास्टिकचे जे काही असतील मटेरियल्स ते असतील, बॅटरीज असतील किंवा अजून त्याच्यात रिलेटेड मटेरियल्स मेटल्सचे असतील जे डिग्रेड होत नाही, असं सगळ्या सुका कचरा. ओके.